तर असं दिलं की स्वधर्म सूर्य विश्व पाहो. स्व म्हणजे आत्मा, त्याच्या धर्माचा सूर्य सर्व विश्वानी पाहायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळेला जे त्यांनी म्हटलं ते शिवाजी महाराज नाही म्हणायचे की स्वधर्म जागवला. शिवाजी महाराज सुद्धा एक साक्षात्कारी पुरुष होते. त्याशिवाय एवढे सद्गुण एका माणसात येऊ शकत नाही, एवढा धर्म एकामध्ये बाळू शकत नाही, आणि इतकं संतुलन त्यांच्यामध्ये होतं ते संतुलन येऊ शकत नाही, एकांकी वृत्ती नव्हती. तेव्हा ते साक्षात्कारी पुरुष होते आणि त्याला देवीची विशेष कृपा होती. त्यांनी सुद्धा स्वधर्म जोडावा. स्वधर्म नेहमी स्वधर्म वापरला. आता स्वातंत्र्य शब्द सुद्धा आपण जर वाढून पाहिला तर स्वचं तंत्र जाणणे हे स्वातंत्र्य. स्व म्हणजे आत्मा, त्याचं तंत्र जाणल्याशिवाय आपल्या भारतात तरी आपल्याला असं माहितीये की त्याशिवाय काहीही लग्न नाही. म्हणून भक्तीचे मार्ग काढले. तुम्ही भक्ती करा, परमेश्वरात रस राहा, वाईट मार्गाला जाऊ नका, वाईट कामं करू नका, पण त्याचे ते आपण एकांगीपणा. भक्ती म्हणजे भक्ती. मग आता एखाद्या गाण्याला बैल बांधावा आणि त्याला झापड घालावी तशी आपण गोल 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 त्याला त्या कृष्णाने स्पष्ट लिहिले आहे की जगामध्ये 3 तऱ्हेच्या प्रवृत्त्या असतात. एक प्रवृत्ती असते तामसिक, आणि दुसरी प्रवृत्ती असते ती राजसिक असते, पण तिसरी उत्तम जी आहे ती सात्विक. तर तामसिक प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते एखाद्या कोणत्या तरी चुकीला धरून बसतात किंवा कोणत्या तरी एक्स्ट्रीमला जातात, आणि ते धरून मग तेच 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 करत राहिले म्हणजे ते तामसिक लोक. आता आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला जर धरलं तर लागेल त्याच्या. उपवास करायचा म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सरळ उपवास करायचा, हे कुणी सांगितलं? हे त्या परमेश्वराने सांगितलेलं नाही. कुठेही तुम्ही शास्त्रात मला आधार दाखवा की तुम्ही उपवास करा परमेश्वराच्या नावाने असं लिहिलेलं नाही. पण जे तुम्हाला म्हणतात उपवास करायला ते पैसे भरू लोक आहेत, पोट भरू लोक. तुम्ही उपवास करायचा पैसे देणार, ही व्यवस्था बरी आहे. अशा रीतीने अनेक कल्पना आपल्या जगामध्ये आलेल्या आहेत की त्याला आपण विचार सुद्धा करत नाही आणि त्या आपण सारख्या वापरत असतो. आता आपल्या देशात तशीच उपासना चालू आहे. तुम्हाला जर उपासाचा शौक असला तर करा. तेव्हा आधी जर तुम्हाला उपासमारी काढायची असेल तर आधी उपास करायचं बंद. देवाच्या नावावर करू नका, ते तुमच्या नावावर. तुम्ही जरी उपास केला तरी ते काय दान तुम्ही दुसऱ्याला देतात ना. उपास केला तर ते आपले पैसे वाचवायचे, तुम्ही बँकेत घालायचे आणि मग सगळं गडबड करायची. लक्ष तुमचं पैशावर होतं तसं काय होत नाही. तेव्हा त्या उपासाला सुद्धा काय असतं, हो बा कबूल मी 10 दिवस उपास केला, त्याच्यातले जे पैसे असले ते मी कुणाला वाटले कुणाला दिले असं तर होत नाही. म्हणजे एक सारासार विचार मनुष्याने ठेवलाच पाहिजे. बुद्धी परमेश्वराने माणसाला एवढ्यासाठी दिली आहे की आपण सारासार विचार ठेवला. पण तामसिक लोकांचं वैशिष्ट्य असतं की जे कोणती चूक गोष्ट असेल तिचंच महत्व आणि तिच्यासाठी आयुष्य वाटतं. आता आमच्या सहयोगातच बघा, आता पुष्प मंडळी आलेली आहे. मला कधी कधी फार वाईट वाटतं. सहयोगामध्ये अशी मंडळी आली, फार चांगली कर्तृत्ववान चांगली मंडळी आली. मग काही काही लोकांचं मी असं पाहिलेलं आहे की आता एक आमच्या सहयोगात असं आहे की तंबाखू खायची नाही, एक साधी. आता तुम्हाला म्हटलं तर तुम्ही उठून जाऊ नका, कारण खात आहे मला माहिती आहे, पण त्याच्यात काय वाईट वाटून जायचं. एकदा सहयोग केला म्हणजे सुट. 100 नंबरी लोकांची नाही सुटली तरी 99 लोकांची सुटली. समजा एखाद्याची नाही सुटली तर त्या तंबाखू पायी तुम्ही सगळं आपलं घालवणार. एक त्या
घाणेरड्या तंबाखू पायी तुम्ही आपली जागी जात नाही. दंताजींचे ठाणे उठले. ते कशामुळे? हे तंबाखू. आता माझं 62 वर्षाचं वय आहे आणि आता 63 आले. मी कधी सुद्धा डेंटिस्ट कडे गेले नाही की मला दाताचा त्रास आहे, पण तंबाखू मात्र मी कधी तोंडात घेतली नाही. तर सांगायचं असं की आता अशा लहान लहान गोष्टीवरती आपलं आयुष्य तुम्हाला खराब करायचं आहे का असा विचार केला. हे तामसिक की आपल्याला जरा सुद्धा आपली विलपावर नाही, आपली मनोशक्ती नाही एवढी की आपण ते एवढंच लहान ते आपण जिंकू शकत म्हणजे आहे काय आपण इतके आपल्या आयुष्याची काय कदर केली. आता हा जो सहयोग आहे, आत्मबोध आहे, हा समाजोन्मुख आहे. समाजाकडे लक्ष द्यायचं. समाजातल्या ज्या घाणी आहेत ते निघाले पाहिजे. असं नाही की समाजाची घाणी ती तशीच्या तशीच ठेवली, कुंकून ठेवायची आणि त्याच्यामध्येच आपला आत्मबोध राहत कसं जमायचं. म्हणजे कसं असतं की एखादं कमळ असतं, ते जरी चिखलात उगवलं तरी त्याचं जे कर्ण आहे ते सबंध चिखलासाठी म्हणजे सगळ्या चिखलाला ते सुगंधित करतं. तसंच नाही, जेव्हा तुमचा आत्मबोध होतो, कोणी मोठे साधू संत बघा, त्यांना केवढं छळलं, केवढं मारलं, काय काय त्रास दिला, काही लोकांचा खून केला, काय काय केलं, तरी सुद्धा ते समाजाला सोडून गेले नाही, पळाले नाहीत की नको रे बाबा हा समाज कशाला ह्याच्यात बसायचं, ह्याच्यामध्ये राहून फायदा काय आहे. आता एक आहेत फार मोठे पोचलेले, त्याला मी म्हटलं अहो तुम्ही इकडे घरात काय बसले. ते म्हणाले मला नको, माझे हात तोडले, पाय तोडले, आता माझी मान असली ती तोडून टाक, मी काय जाते. अशा रीतीने लोकांचा आपण छळ केलेला आहे आणि ते लोक तरी सुद्धा समाजात राहिले, समाजाला समजावून सांगितलं बाबा असं करू नका, हे ठीक आहे. पण सहयोग जरा वेगळा आहे. सहयोगामध्ये मी काहीही सांगत नाही, तुम्ही सगळं करायचं ते करा. एकदा तुम्ही इकडे या, आले, तुम्हाला आत्मबोध झाला की त्या प्रकाशात तुम्ही स्वतःला नीट करून घ्या. तुम्हाला एवढी शक्ती, तुम्ही समर्थ व्हा. मग समर्थाला कसली काय आवड असणार, समर्थाला कसला विचार येणार. समर्थ जो असतो तो स्वतःच चांगला होतो, त्याला सांगावं लागत नाही. आपल्याला काय ज्ञानेश्वरांना सांगावं लागायचं का की तुम्ही मागानी वा, कुणाला सांगावं लागलं का अशा साधू संतांना तुम्ही नीट वागा, मार्गाने वागा. तसंच होतं की जेव्हा तुमच्यामध्ये आत्मबोध आला, तुम्ही स्वतः समर्थ होता, कोणतीही अशी सवय किंवा कोणतीही वाईट गोष्ट तुमच्यावरती झापड घालू शकत नाही. अगदी स्वच्छ समोर दिसतं. स्वधर्म सूर्य जो आपल्यामध्ये जागृत झाला, स्वधर्माचा सूर्य जागृत झाल्यावर सगळं स्पष्ट दिसू लागतं आणि मग समजतं की हे आपलं चुकलेलं. आता किती आपल्या समाजामध्ये अशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण कशा तरी करून काढल्या पाहिजे आणि त्या काढण्यासाठी आपण थोडासा विचारही केला पाहिजे आणि आपल्या आत्मबळानेच केलं शकतो. दुसरं कोणतंच बळ चालणार नाही, कारण आपला समाज इतका रूढीगत झालेला आहे, इतका वाकलेला आहे की त्या रूढीतनं कसं निघायचं त्यांना समजतं. उदाहरणार्थ आपल्याकडे आता बघा जातीपातीचं फार. आता जात, एक जात, त्या जातीतल्या तिथल्या जातीत तुम्ही लग्न करणार आणि त्याच्यासाठी पर्याय तर केलंच पाहिजे. लग्न तिथेच झालं, मग जातीत लग्न केलं. समजा त्या मुलीला उद्या सोडली, विनाकारण त्या मुलाच्या फोटोची तरी सोडली, तर मग सोडल्याबरोबर कोणी जातीचे लोक कुठले का जायला नाही. कोणी म्हणाले का, कोणी जर म्हटलं की हुंडा द्या मुलीला, नाही तर हुंडा, तर जाऊन सगळे जातवाले उठले का त्यांच्याकडे जाऊन खबरदार तुम्ही हुंडा कसे घेता, झालं ते झालं. तसं कुणी म्हणायचं नाही, उलट आपली मुलगी तू जाते, बरं बाबा तिथे सुटलं तर तू माझी मुलगी. म्हणजे एकच वेळ आहे त्याच्यामध्ये. बघा तुम्ही जरा सूक्ष्म विचार करा, एकच वेळ आहे की आमच्या जातीत लग्न झालं, त्यांनी काय तुमचे दिवे लागले, त्यांनी काय फायदा झाला विचार स्वतः. मी आई आहे तुमची, जे स्पष्ट तुमच्या समोर मांडते, काय फायदा झाला अगदी त्या जातीतल्या जातीतल्या. पण जाती काय, देवी बद्दल म्हटलेले या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता, जाती रूपेण संस्थिता. देवी ही जात म्हणून मनुष्यामध्ये राहते असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. आता हा जो मी श्लोक म्हटलेला हा 14,000 वर्षापूर्वीचा आहे. याचा अर्थ काय, जातीमध्ये राहते म्हणजे काय, आपल्यामध्ये 3 जात आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या. म्हणजे आपल्या 3 जाती म्हणजे ज्या मी आधी सांगितल्या त्या तामसिक, राजसिक आणि सात्विक, अशा 3च जाती. बाकी कोणतीही जात, तामसिक जातीमध्ये लोक भक्ती मार्गाला जास्त असतात, परमेश्वराला हृदयाने वाढवतात, त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं, पण अभावने गेले म्हणजे चुकी गोष्टींना मान्य. त्याच्या राजसिक म्हणजे पाश्चिमात्य देश जे आहेत ते राजसिक. राजसिक लोकांचं काय असतं की बुद्धी जास्त वाढलेली असल्यामुळे प्रत्येकच गोष्ट त्यांना असं वाटतं की ही चांगली ती चांगली, म्हणजे अहंकार फार. त्याच्यात काय वाईट, त्याच्यात काय वाईट, त्याच्यात काय वाईट, काय म्हटलं तरी म्हटली त्याच्यात काय वाईट. आता आजकाल तुम्हाला आश्चर्य केले, साहेब लोक इतके दिवस आपल्याकडे राज्य करून गेले, ते अगदी मूर्खात निघाले. तिथे आता त्यांची मुलं सगळं झालं, ड्रग झालं, हे झालं ते झालं, आता काय करतात, डोक्याला
लाल रंग फासायचा, नाकामध्ये पिना घालायच्या, इथे गालाला सुद्धा अशा पिना घालायच्या. म्हटलं आहे काय प्रकार? म्हणे पंख आहे. म्हणे पंख असं का? मग हे कशाला करतात? मग म्हणे व्हॉट्स रॉंग, ह्याच्यात काय वाईट आहे? म्हणजे हेच लक्षात राहते वाईट काय चांगलं काय. काही करतील म्हणजे याच्यात काय वाईट आहे? आता वाईट काय आहे हे मूलभूत प्रश्न आहे, तोच त्यांना माहिती नाही, तर त्यांच्याशी बोलायचं. तर जी राजसिक मंडळी असतात त्यांची अशी स्थिती येते, त्यांना वाईट काय आणि चांगलं ते कळत. तर पहिले जे असतात ते अतिला गेले म्हणजे त्यांना जे वाईट आहे ते बरोबर वाटतं आणि तिकडे ते गाण्यासारखे फिरत असतात. दुसरे आहेत त्यांना वाईट काय चांगलं ते कळत नाही, हेही चांगलं तेही चांगलं, तेही वाईट आणि तेही वाईट, अशातलं नाही, सगळंच चांगलं. वाटलं तर आपल्या बापाला मारलं तरी चांगलं, त्याच्यात काय झालं? बापाला मारलं तर बापाला मारलं, तुम्ही बापाला मारलं तर काय? अशी त्यांना मूलभूत प्रश्न सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही, जे आपल्या डोक्यात. म्हणजे अजून आपण कसं पाहिलं तर आपल्यामध्ये रूढीमुळे एक फायदा आहे की जे संस्कार जुने आहेत ते आहे, पण ते संस्कार सुद्धा आता आपल्या इथे सुद्धा बिघडायला लागले. ज्या ज्या देशांमध्ये, आपल्या देशाच्या ज्या भागांमध्ये काही उन्नती झाली त्या ठिकाणी कसं झाले ते बघण्यासारखं आहे. आता जर तुम्ही UPला गेले किंवा बिहारला गेले, बिहारला तर अशी वाईट स्थिती आहे की मुलांची शाळा सुटली की ते जाऊन कोणती अशी तिथं ट्रेन झाली तर ती लुबाडतात. सुरेख इतके खुंची लोक झाले आणि अगदी तिथे सगळ्यांची वृत्ती इतकी खुंची झाली की ज्याचं जे मिळेल ते घ्या, मारा, माऱ्या, काय विचारा नको काय स्थिती झालेली. तेव्हा अशा आपल्या या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात तरी ही येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली आणि येण्याची संभावना आहे. जशी जशी तुमची इंडस्ट्री वाढेल, जसं जसं उत्पादन वाढेल, तसं तशा ह्या गोष्टी इथे येतील. आणि पैशाचं महत्व वाढलं की काय तरी पैसा पाहिजे, मग कुणाला तरी ठोका, मारा, काय करायचं ते करा. मग पैसे जास्त आले म्हणजे आपल्याला सौख्य मिळतं, ही आपली चुकीची कल्पना. परदेशामध्ये आता मी पाहिले एवढे पैसेवाले लोक, अहो किती पैसे, एकेका माणसाचं 3-3, 4-4 गाड्या का आलेच तर आमच्या बरोबर, सगळे श्रीमंत लोक आहेत. पण काय आहे त्यांचं? त्यांना मिळालं का? सुख नाही मिळालं. कारण त्याचे दुसरे प्रश्न सुरू होतात. पैसा आला म्हणजे दारू तरी, आपल्याकडे तर कुणाला 100 रुपये दिले की निघाला नसल्यावर, तर त्यांना जर पैसे मिळाले चालेल दारू प्यायला. दारू नसली तर मग काहीतरी आणखी प्रकार, मग बायकांचे प्रकार, मग इतकं असतं की नवरा बायको सुद्धा 5-5 लग्न करतात आणि शेवटी सगळे मुलं बाळ, नवरा बायको, म्हातारा सगळे अनाथालय, तिथे अनाथालय बांधले सगळ्यांचे, सगळे अनाथालय असतात. कुणाचा कुणाशी संबंध आहे, हा पैशाचा तिथे प्रकार. आता स्वित्झर्लंड सगळ्यामध्ये समृद्ध देश आहे आणि तिथे 4-5 मुली मला भेटायला आल्या. आता म्हणा इतकं मोठं सेंटर झालं. सुरुवातीची गोष्ट सांगते, आणि तरुण मुली होती आणि 2 मुलं होते त्यांच्यामध्ये. तर ते माझ्यासमोर आले तर त्याच्यात अशा चैतन्याच्या लहरी लागल्या, जसं काही मृत झाले. म्हटलं झालं काय नाही एवढं मृतासारखे, अगदी असे म्हणजे जसं काय अगदी जमीन तरी व्हायब्रेशन्स असं काही दगडासारखंच म्हटलं तर पाहिजे, असे व्हायब्रेशन्स येतात. आहे काय हा प्रकार? तर विचारलं काय तुम्ही करता काय? काय नाही म्हणे आम्ही अभ्यास करतो आणि मग फावल्या वेळी काय, फावल्या वेळी आम्ही म्हणे असा विचार करतो की आत्महत्या कशी करायची. आई वडिलांनी त्यांना तिथे शिकायला पाठवलं आणि त्यांच्या कॉन्फरन्सेस भरतात, मोठी मोठ्या समित्या की कशी आत्महत्या केली म्हणजे चटकन. अशा लोकांना आता म्हटलं की तुम्ही असं का करता, ते म्हणतात त्याच्यात काय चुकलं, आम्हाला मरायचा हक्क आहे, आम्ही जिवंत राहायला पाहिजे असा काढलं हात, पण तुम्ही मरता कशाला? म्हणजे आम्हाला सुख मिळालं नाही, आम्हाला आनंद मिळाला नाही, आम्हाला असं वाटलं पैशात आनंद होता, आम्ही पैसे कमवले, अभ्यासाचा आनंद, अभ्यास केला, सगळं झालं, कुठे काय आनंद दिसायला तर आम्ही मरायला गेला. म्हटलं मरणात आनंद आहे, कोणी सांगितलं तुम्हाला? मरण आलं तरी तुम्हाला आनंद होईल असं कोणी सांगितलं? तर म्हणे मग आनंद कुठे? म्हटलं आनंद तुमच्या आत्मा जागृत झाल्याशिवाय जर पैसे दिले तर तेही समजत नाही, त्याची कदर आपल्याला. इतकंच काय, सत्ता दिली तरी, सत्ता द्या एखाद्या माणसाला, तो गेला म्हणून अगदी घोड्यावरच बसतो. मग एकदा सत्ता आली म्हणजे त्याचं तोंडच बदलतं, त्याचा चेहराच बदलतो, सगळं काय वेगळं होऊन जातं. त्याला कारण असं आहे की सत्ताही झेपत नाही, पैसाही झेपत नाही, स्वातंत्र्य झेपत. अमेरिकेला सगळ्यांना स्वातंत्र्य काय वाटत? अमेरिकेला आता हे आपल्याला म्हणजे आता लग्न झालेलं आहे तेव्हा आता साहेबांचं आमचं म्हणण्यासाठी व्यवस्थित सगळं जसं हातात तशा राहा, सुगृहिणी तिला घराण्याला घालू, तर असे दागिने घालून तिथे घालता येत नाही. तुमच्या देवळालीला घालून आले तर काहीच हरकत नाही, पण तिथे गेल्यास ते अशी मोटर रोखून सगळं काढून घेतात. अमेरिकेत तर अगदी तुम्ही 10 मिनिटं सुद्धा अशी कुठे जाऊ शकता, अशी भयंकर स्थिती आहे. तेव्हा कसलं स्वातंत्र्य ते? अशी परिस्थिती त्या अमेरिका शहरात आहे. तिथे लोकांच्या जवळ इतका पैसा काय करावं,
तेव्हा असं समजलं पाहिजे की आपल्याला जी ह्या लोकांच्या बद्दल कल्पना ती चुकीची, त्यांच्यापासून काही शिकायचं नाही, त्यांचंही चुकलेलं आहे आणि आपलं जे चुकलं तेवढं नीट केलं म्हणजे झालं. त्यांच्यासारखं परत मग डबल नीट करायला नको. म्हणजे तुमची मुलं उद्या ड्रग घालून आणि ते हिपीहून फिरले, मग तुम्ही सहयोगात आणण्यापेक्षा आता सहयोगी झालेले बरे. शेवटी ती दशा ना, कारण त्याचं तसं सुरू आलंय की ते सगळे या परिस्थितीत गेले, ड्रग घेतले, मग हिप्पी झाले, मग भूतं झाली, मग त्याच्यानंतर ती भूतं माझ्याकडे आणि माझे हात उत्तर त्यांना ठीक करतात. तेव्हा तुम्ही जसे आहात तसे फार उत्तम आहात, कारण ही एक योगभूमी आहे आणि विशेषतः आपलं महाराष्ट्र म्हणजे खरोखर फार मोठी भूमी आणि ह्याच्यामध्ये इतक्याने आपलं रक्त उठलं. एवढ्या साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत की मी सांगावं तेवढं थोडं आहे. आता परवा एका जागेवर गेलो होतो, त्याचं नाव कोमळवाडी आणि त्या जागी कानिफनाथांची समाधी असं लोकांनी मला सांगितलं. मला व्हायब्रेशन्स पण आले. जेव्हा मी भाषणाला बसले तर मी सगळ्यांना म्हटलं बरं आता आपण आत्मबोध घेऊया, म्हणून आत्मबोधाला बसवलं तर एकालाही व्हायब्रेशन फील झालंय. म्हटलं आता कानिफनाथांची माफी मागा, तुम्ही फार कळलंय त्या म्हटल्याबरोबर धडधड हातामध्ये व्हायब्रेशन सुरू झाले, धडधड. तर म्हटलं हे बघा आता तुम्ही म्हणता आमची अशी दुर्दशा झाली, दुष्काळ असतो, 5-5 वर्ष पाऊस पडत आहे, तुम्ही त्या कानिफनाथांना जो परमेश्वराचा एक दूत इथे आला, तू मुसलमान, तू अमका, तू तमका असा घाणेरडापणा करून त्याला सगळ्यांनी मिळून छळलं. 2 माणसांनी छळलं असं तरी गोष्ट असती, पण सगळ्यांनी छळलं. साईनाथांना छळलं, सगळ्यांना छळलं. त्याची आता फळ मुळा आता क्षमा मागत आणि जाऊन त्याची मी पाहिली समाधी. एवढा मोठा जीव परमेश्वराने इथं घातला होता आणि त्याची काय समाधी म्हणजे आणि संबंध अशी एवढे काही झाडं बिडं होती तिथे, ते काही हलत होतं, फार सुद्धा हलत होतं. पण ज्या ठिकाणी त्यांची जी समाधी होती तिथे हलत आणि त्या समाधीला अगदी काहीही नाही, नुसती कीड लागलेली असं वाटत. पण तरी सुद्धा त्याच्यात थंड थंड अशा गारगार चैतन्याच्या लहरी. त्याचं वर्णन केलेलं आहे आदिशंकराच्या सलीलम सलीलम थंड थंड असे वारे. तर आपल्या आता सहयोग पूर्वीसारखं नाही की तुम्ही जाऊन कुठेही गरीब जळून बसायचं आणि देवाचं नाव घेत बसायचं, किंवा असंही नाही की तुम्ही आपल्या घरी फोटो लावला बा आम्ही माताजींना मानतो. ही सामाजिक घटना आहे. या समाजामध्ये आपली घटना आहे, मतलब समाज, आपला समाज. आणि तसंच हे वैयक्तिक नाही, हे एका व्यक्तीचं काम नाही, समष्टीचं काम आहे. संबंध समष्टीचं काम झालं पाहिजे, तेव्हाच आपला देश उभा राहणार आहे. गांधीजींनी पुष्कळ प्रयत्न केले आपल्या देशाला बदलण्याचे, तर त्यांना गोळ्या घातल्या. पण ते जेव्हा इंग्लंडहून आले तेव्हा त्यांना नाशकाला प्रायश्चित्त करायला घेऊन गेले. शहाणे की नाही. आणि बिचारा गेला गांधी. मला सांगत होते मी गांधीजीच्या बनवते की मी गेलो नसतो तर ह्यांनी आधीच मला 10 गोळ्या घातल्या, पण शेवटी घातल्या. ते काय सोडलं का त्यांना. तेव्हा जोही मनुष्य आपल्या देशाचं भलं करायला आला त्याला आधी गोळ्या घाला, हे आपल्याला विशेष पाहिजे. किंवा त्याचे गळे कापा, नाही तर त्याचं वाईट बोला. पण जो दुष्ट आहे, वाईट आहे, खराबी करतो त्याच्या मात्र पाया, हे आवश्यक. आता एखादा जेलमधून सुटून आला, भगवे वस्त्र घालून, बाबाजी आमचा 108 भंगाजी, तो बसला, ती लागल्या बायका त्याच्या पायावर, पुरुष त्याच्या पायावर. हे घे रे बाबा पैसे, तुला काय पाहिजे, तिकडनं पालखी आहे. आता पालखी म्हणजे काय, पैसे कमवण्याचे धंदे समजत नाही का, जरा डोकं लावा. हे काय पालखी आले, पालखी असं चालेल, पालखी होतं काय, त्याचा फायदा तुम्हाला दिसतोय. थोडा विचार हा केला पाहिजे. आता मी तोंड उघडायला सुरुवात केलेली आहे, कारण माझं म्हणायचं जोपर्यंत विश्वधर्म झाला नाही तोपर्यंत लोकांच्या डोक्याची गोष्ट येणार. तेव्हा तुम्ही लोक सुशिक्षित आहात, तुम्ही जग पाहिलेलं आहे, तेव्हा लक्ष घाला. मी म्हणते त्या गोष्टीकडे लक्ष घाला. अशा गोष्टींमध्ये तुम्ही आपल्याला बरबाद करून घेऊ. दुसरं झालं आता भक्ती मार्ग आपला आहे. भक्ती हा मार्ग आहे, हे ध्येय नाही आहे. तुम्ही जर मार्गात अडकले तर तुम्ही तामसिक लोक आहात. हा मार्ग आहे. अहो त्यात बैलांना सुद्धा घाण्यावरनं उतरवून येतात. पण जे लोक नुसते वर खाली नुसत्या वाऱ्या घालायच्या आणि टाळ कुठत बसायचं, त्यांनी परमेश्वर मिळालाय का कुणाला, तुम्ही सांगा. तुला डोकी फुटली, तब्येती गेल्या, दिसायला नुसते पापाची पित्र. एका त्याच्यामध्ये बोलवलं होतं मला, माताजी येऊन तुम्ही ह्या सगळ्या वारकऱ्यांना सांगा देवाबद्दल. म्हटलं काय सांगायचं, त्यांची स्थिती खराब आजारी. म्हटलं द्या बरं, सगळे आजारी. म्हणजे विचार हा केला पाहिजे की टाळ आपण फुटली, त्याचं ध्येय काय, परमेश्वराला मिळवणं. तो मिळाला का नाही, मग आपण आती केली. अहो जर तुम्हाला आम्ही म्हटलं तुम्ही जेवायला बसा, पानावर बसा आणि जेवा, त्याच्या आधी तुम्ही म्हणाला आम्ही प्रार्थनाच म्हणू, मग जेवण कोण खाणार. अहो जेवणासाठी प्रार्थना केली ना. हा भक्ती मार्ग तुम्ही अवलंबला तो कशासाठी, परमेश्वराला भेटण्यासाठी ना. एक विचार करा.
मग ते मिळवायला जर आहे तर कशाला ते चाललेलं आहे. तसं झालं तुलसीदासांनी सबंध तुलसीदास रामायण लिहिलं. त्याच्यावर लिहिलं त्यांनी स्वतः की चित्रकूट के घाट पर भई संतन की वीर तुलसीदास चंदन दिसे तिलक करतन उभी. आणि ओळखलं नाही ते चंदनच दिसत बसले. चंदनच दिसत बसले म्हणजे चंदनच ते घासत बसले. आणखी आले तिथे श्रीराम, त्यांना ओळखलं नाही तर काय फायदा त्या चंदनाचा. अहो ते चंदन कोणासाठी तुम्ही घासत होते ते साक्षात तुम्ही उभे राहिले, त्यांना नमस्कार केला नाही. आणखी नुसतं जसं सगळ्यांना किडे लावतात तसं रामाला लावलं चालतात पुढे पुढे. की अशी आता आपली आदळी जी परिस्थिती आहे त्या आंधळेपणातनं ते दुरितांचे निमित्त जावं सांगून केलंय. त्यांनी हे मागितलेलं आहे ते घेतलं पाहिजे. अंधारामध्ये तास पडत राहायचं नाही, त्यांनी आपला काही फायदा झाला आणि त्याबद्दल स्वतःला काहीही अहंकार लावून द्यायचा नाही की आता माताजी असं सांगतात आमच्या बापदादांनी केलं होतं, पण त्यावेळेला मी नव्हते, त्याचं काही चुकलं नाही. तुम्ही पण अतिशयच चालले. त्या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टीची अतिशय आहे. इतके वारकरी सुद्धा पूर्वी होते, असा प्रकार काही नव्हता. अहो नामदेव सुद्धा दुसरी कामं करत असत, ते त्याचं जे काम होतं ते करत असत. असं नाही की रात्रंदिवस महिनाभर विद्याकाला फिरायचे. ठीक आहे, देवाला जायचं, देवाला भेटायचं वगैरे, पण ते साक्षात्कारी लोक होते. साक्षात्कारी लोकांचं वागणं वेगळं. त्याने कधी अतिशय दाखवून गोष्टीची नसते आणि ही अतिशयता जी आपल्यामध्ये आली त्यामुळे एक आंधळेपणा आलेलं आहे ते आपण काढतो. म्हणून जी जात आहे ती फक्त एकच जात आम्ही मानतो, ती म्हणजे सात्विक. कारण दोन्ही जातीचे लोक सात्विक होऊ शकतात, पण सात्विक लोक ह्या जातीत राहू शकत नाही. एकदा तुम्ही सात्विक झाले, तुमच्यामध्ये एकदा ते संतुलन साधलं म्हणजे असं आता तुम्ही जर मला म्हणाल माता तुम्ही दारू प्या तर मला जमेल का? नाही जमायचं. काही म्हटलं तरी जमणार नाही ते. तुम्ही म्हणाल की तंबाखूचा त्रास बी जमायचं, मला तर वास आला की मी बत्तर खाली पडते, मला जमायचंच नाही. ते असं जी मंडळी सात्विक असतात त्याला जर तुम्ही म्हटलं की तुम्ही आलेलावीपणा करा आणि कोणत्या तरी माणसाला मारून या त्याचा खून करा, जमेल का? असं जमू शकतं का? नाही जमू शकत. नाही, पण आता सात्विक झालो आम्ही, ते आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. ते आता हे जे आम्ही बिघडलोय ते तुमचं बिघडलं पाहिजे. बिघडा म्हणजे तुम्हाला तो अंकुर फुटला पाहिजे की तुमच्यामध्ये कुंडलिनी शक्ती परमेश्वराने तिथे ठेवली. किती सुंदर तुम्हाला बनवलेलं आहे. कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यावरती 6 चक्र तुमच्यावर सुंदर बनवलेली आहे. ही 6 चक्र बिघडली म्हणजे तुमची तब्येत खराब होते. कॅन्सर सारखे रोग होतात. वाटते ते रोग सहयोगाने ठीक होऊ शकतात, पण सहयोग करायला पाहिजे. लोकांना असं माताजी मी ठीक करायची ती गोष्ट नाही. सहयोगाने तुमच्याच कुंडलिनी तुम्ही ठीक होणार आहे. माझ्या कुंडलिनी तुम्ही कितवत करणार तेव्हा तुमची कुंडलिनी कशी जागृत करायची ती पाहिजे. वाटते तसे रोग ठीक होतात. आणि तुम्हाला हॉस्पिटलची गरज नाही, डॉक्टरची गरज नाही, ते तुमचे पैसे असते. आज आपल्या देशामध्ये जर म्हटलं की तुम्ही लोकांची प्रकृती बघत नाही किंवा एखाद्या जर हेल्थ मिनिस्ट्रीचा मुलगा आला तर तो म्हणतो की माताजी आम्ही काही इतकं करू शकत नाही, इतके लोकांना आम्ही बघू शकत नाही, आम्ही होमिओपॅथीचं औषध देऊ शकत नाही. म्हटलं मग सहयोग सांगा. पण मग गव्हर्नमेंटच्या लोकांचं कसं की माताजी मग तुम्ही आमच्या ह्याच्यात खाला, मी त्यांच्या राज्यात कशी बसणार? मला कसं जमायचं? आम्ही मस्त म्हटलं आमची इच्छा, आम्ही तिथे जायचं तिथे जाणार. आता ते म्हणतात नाही आमच्या टाकून द्या, म्हणजे मी काय तुमची काय म्हटलं काय तुमच्याकडनं पैसे घेते की काय? अशा रीतीने ते उलट डोकं चालतं त्यांचं. पण जर त्यांना खरोखर विचार आला की आपल्या देशाचं भलं झालं पाहिजे तर म्हटली बरं माताजी तुम्ही जिथे काही कराल तिथे आम्ही तुमची मदत करू, 4 लोकांना घेऊन. मला आणखी काय 4 माणसंच पाहिजे. हे मांडव असो वा नसो, मी कुठे जंगलात बसू शकते, पण तिथे 4 माणसं पाहिजे, ती घेऊन या तुम्ही. त्यांना मी पार करते. मग बघा त्यांच्या पद्धती चेहऱ्यावर एकदम सजेला एकदम, आणि चेहरा एकदम असा दिसेल जसा एखादा राजबिंडा मनुष्य. तुम्हाला सांगते आमचे सहयोगी तुम्ही बघा, इंग्लिश लोक आहेत, ह्यांचा चेहरा तुम्ही कोणत्या इतर फॉरेनच्या लोकांशी मिळून बघा, तुम्हाला वाटेल हे काय आहे ते का. सगळं काठी बदलते, स्वभाव बदलतो, सगळा धर्म बदलतो, इतका सुंदर मनुष्य होऊन जातो की लोकांना आश्चर्य वाटतं का असा कसं. अहो ते नरकात न कुठलेले, नरकात न कुठून स्वर्गात आले. सगळे तुम्ही तर भारतवर्षातले त्यात या महाराष्ट्रातले, त्याला मी अत्यंत पुण्यभूमी मानते. म्हणजे रामाला सुद्धा तिथे वाहना काढून यावा लागला अशी पुण्यभूमी. ह्या पुण्यभूमीत तुमचा जन्म झाला म्हणजे काहीतरी पूर्वजन्माचं सुख असायलाच पाहिजे तुम्ही असा विचार स्वतःबद्दल विचार करा. हे काय तंबाखूच घालवणार का? काय तंबाखूच का घालवणार आहे तुम्ही हे आयुष्य? काय तिची शोधतो. पण मी काय म्हणत नाही, तंबाखू बद्दल मी काही बोलत नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एकदा आत्मबोध घ्या म्हणजे सर्व सुटेल. कारण आत्मा हा शुद्ध आहे.
आणि समर्थ आहे, काही असलं तरी त्याला तो थांबतो. तेव्हा आता आपल्या पुढच्या मुलांची विचार करा. मागचं जे झालं ते झालं. आम्ही आमच्या मुलांना काय दिलं हा विचार. त्या आता मुलांना आम्ही काय दिलेलं आहे, त्यांना आम्ही धर्माचं शिक्षण दिलं की नाही. धर्माचं शिक्षण म्हणजे भांडणाचं शिक्षण, प्रेमाचं शिक्षण. आणि प्रेमामध्ये मुलांना आम्ही समर्थ केलं गेले. समर्थ जो मनुष्य असतो तो कोणाशी भांडत नाही, कुणाला मारत नाही, कुणावरती जबरदस्ती करत नाही, आतताईपणा करत नाही. असा मनुष्य आपल्या जागी व्यवस्थित उभा, आणि उभा असला म्हणजे त्याच्यावरती कुणी हातवारे केले तर तोच पडतो खाली. त्याला काहीही कुणाची दर भीती काही लागते. असा एक जीव जर त्याला जर फार मोठा पण जन्मा अशी आता व्यवस्था झालेली आहे की हजारो माणसं होऊ शकतात, तर आपण करू काय. आणि तुमच्यातला जो होईल आणि जो शिकेल तो हजारोना करू शकतो. एकाने हजारांना करायचं असं बिल एखादी दिव्यापासून अनेक दिवे पेटवता येतात, पण पहिला दिवा पेटलेला पाहिजे. तोही आंधळा आणि बाकीचे आंधळे म्हणजे काय, आंधळ्याला काय सांगणार. एक आंधळा दुसऱ्याला कुठे पोहोचवणार हा विचार ठेवला. तेव्हा सगळ्यांनी हे समजलं पाहिजे की सहयोग हे नुसतं काही टाळपुट्याचं किंवा भक्ती मार्गाचं नाही, हे सगळं हे समाजोन्मुख आहे. सर्व समाजाला आम्ही व्यवस्थित लावणार आहोत आणि त्यावर आपल्या समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढल्या पाहिजेत. हुंड्याच्या चाली त्याच्या अगदी आम्ही विरोधात आहोत. 1000 रुपयाच्या वर आम्ही लग्नामध्ये खर्च करू देत नाही लोकांना. आणि ज्यांची लग्न होत नाही त्या देशामध्ये आता अशा मुली आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8 वर्षाच्या मुलीचं लग्न करून टाकलं. 8 वर्षाच्या मुलीचं लग्न कायद्यात नसतं, बेकायदेशीर झालं. आणि त्या मुलीने सांगितलं आता तुझं आम्ही लग्न करू शकत नाही, तुझं लग्न झालं. तो मुलगा 40 वर्षाचा, बरं त्याचं लग्न झाल्यानंतर तो त्याला ती नकोच होती मुली, तिने सोडली. सोडणं आपल्याकडे म्हणजे जसं काय आपण गाई म्हशी सोडतो तसं बायका सोडून टाकली, तिला सोडून टाकली. ही मुलगी नंतर थोडं शिकून वर आली तर तिला सगळ्या म्हणीचं लग्न झालं, तिचं लग्न होणार. आता तिने कोणता धंदा घ्यायचा, काय म्हटलं तरी चालू आहे त्याच्यामध्ये. त्या मुलीने आता तुमच्या मुलीचं असं झालं तर तुम्ही काय करा असा प्रश्न. अशा मुलीचं लग्न एका आम्ही फ्रेंच मुला शिकवून दिलं, तर तिला मी राणीसारखं ठेवलं. त्याच्यावर माझ्याकडे दंडे घेऊन पोहोचले त्यावेळेला की त्या मुलीचं तुम्ही लग्न का केलं. तिचं जर मी लग्न नसतं केलं तर फार खूप झालं. ती तशी मेली असती, तिला त्रास झाला असता, तिला सगळ्यांनी छळलं असतं आणि इतकंच हे वापरलंही असतं, तर मग मात्र खूप झालं की हो बस झालं या मुलीचं चांगला मी केलं. जरा म्हणजे आपल्या देशामध्ये असंही आहे की काही लोक छळायला पाहिजे, कोणाचा छळ तरी करायला एखादा घरातच आला पाहिजे ना, कोणाला मारायला बुद्धी बिद्धी. त्याच्यासाठी म्हणून एक अशी जीव ठेवायची. मग त्या विधवाकडे आता वैधव्य सुद्धा एक मोठं वारी आपल्याकडे. आगरकरांनी विधवेशी लग्न केलं, टिळकांनी विधवेशी लग्न केलं, रानड्यांनी विधवेशी लग्न केलं, विधवा विवाह काढला. पण गेलाय का ते मुळीच गेलेलं नाही. विधवाही करून ठेवायची. विधवा म्हणजे तिला काहीतरी तिने पूर्वजन्माचं काहीतरी वाईट केलं असेल, कुणी सांगितलं कुणी मला समजत. अहो श्रीराम जे 6000 वर्षापूर्वी झाले त्यांनी सुद्धा मंदोदरी म्हणजे जी रावणाची पत्नी ती तिचं लग्न विभीषणाशी लावलं. म्हणजे ते आपण बघायचंच नाही, ते बघतच नाही आपण. काहीतरी विचित्र काढून घेतलं तर 16 ओळख. अहो त्या रामाने त्या बिल्लीनेची बोरं खाल्ली, तिची उष्टी बोळ एवढी म्हातारी, तिचे 2-4 दात तिने आपले खुपून खुपून त्यातनं ती बोरं केली आणि केवढी प्रेमाने खाल्ली. विदुराच्या घरी जाऊन कृष्ण जेवले आणि दुर्योधनाकडे गेले नाही, त्याच्याकडे मेवे होते ते सोडून ते विदुराकडे. म्हणजे काय आहे की आपण समजलं पाहिजे प्रेमाचंच महत्व. आपल्या सर्व जेवढे मोठमोठाले साधू संत झाले किंवा मोठे मोठाले अवतरण झाली, सगळ्यांनी नुसतं प्रेमाचं महत्व सांगितलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टींचं नाही सांगितलं. आता दुसरं बघा तुम्ही, जातीपातीमध्ये वाल्मिकी कोण, कोळी होता. कोळी जातीचा मनुष्य होता. बरं त्याच्यावर आता सांगते, आता गीतेचा आधार घेतात हे लोक. पण गीतेचा आधार घेतात कशी मला समजत नाही. कारण व्यास कोण होता माहिती आहे तुम्हाला, कोळीचा मुलगा, तोही असा तसा. मग त्याच्या मुलाशी जर त्यांनी जर हे गीतेसारखं मोठं महान काव्य लिहिलेलं आहे, मग तो ब्रह्माला प्राप्त झाला म्हणून ब्राह्मण. जो ब्रह्माला प्राप्त झाला तो ब्राह्मण म्हणजे सहयोगी हा खरा ब्राह्मण आहे. बाकी हे खोट, कारण ते उगीच नावाला काहीतरी खोटं म्हणून आम्ही ते असं म्हणून स्वतःचं सर्टिफिकेट द्यायचं नसतं. जो खरा ब्राह्मण असेल त्यांनी ब्रह्माला प्राप्त होण्याची इच्छा ठेवली पाहिजे आणि प्राप्त झालं पाहिजे. तर अशाप्रमाणे आपल्या लोकांमध्ये सुद्धा अशी पुष्कळ लोक आहेत की जे ह्या गोष्टीला समजतात. पण ब्राह्मणांनी त्याबद्दल विडा उचललेला की आम्ही सोडून टाकू. म्हणजे आता बघा की आपले टिळक ब्राह्मण होते, नंतर आपले रामदास स्वामी हे ब्राह्मण होते. रामदास स्वामींनी इतकं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की काय विचारू नका. म्हणजे त्यांनी तितके कोरडे ओढले, मला नाही वाटत कुणी ओढू शकतं. पण आता मला हे आश्चर्य वाटलं की मी म्हटलं रामदास स्वामी एवढे मोठे
आणि शिवाजीचे गुरु त्यांच्यावरती लिहा म्हटलं थोडं बहुत, तर सरळ मला स्पष्ट सांगितलं आम्ही लिहिणार नाही, तो ब्राह्मण होता. म्हणजे ब्राह्मण होता म्हणूनही वाईट, ब्राह्मण नव्हता म्हणूनही वाईट. म्हणजे हे भांडाभांडीच्या गोष्टी उपयोगात. जे परमेश्वराचे साधू संत आहेत ते परमेश्वराला सगळे मान्य आहेत, बाकी जितके आहे ते बेकार. तुम्हाला उद्या परमेश्वराच्या साम्राज्यात जायचे, त्याच्यासमोर जाऊन उभं राहायचं, त्यावेळेला तो समाज वेगळा राहणार आहे साधू संतांचा. आणि त्या साधू संतांच्या समाजापुढे आपण कशा रीतीने वागलो, आपल्या समाजात आपण काय काय केलं, ते सगळं त्याच्यासमोर आराखडा येणार आहे. आणि ह्या मुलांना तुम्हाला काय द्यायचं असेल तर शून्य बुद्धी दिली पाहिजे. आणि ही शून्यता फक्त आपल्यामध्ये जेव्हा प्रज्ञा जागृत होईल तेव्हा सगळ्यांनी आत्मबोध घ्यावा. हे आपल्या हिंदू धर्माचं ब्रीज आहे. हिंदू धर्माचं जे काही गाभा आहे तो म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार होणे. तो न मिळवता बाकी जे म्हणतात ते सगळं काही खोटं. एकदा मिळवल्या मग कुणाची सुद्धा तुमच्यावरती कोणत्याही तऱ्हेची जबरदस्ती चालणार, कोणताही तुम्हाला त्रास होणार, कोणत्याही तुमच्या संकटाला, कोणत्याही तुमच्या गोष्टीला कधीही काहीही त्रास होणार नाही. सगळी कामं व्यवस्थित, म्हणजे चमत्कार, अनेक चमत्कार घडतात. ते चमत्कार घडणं म्हणजे असं की कारण आणि परिणाम ह्याच्या पलीकडे परमेश्वर हा कारण आणि परिणामाच्या पलीकडे अनेक चमत्कार घडतात. आणि त्याचे चमत्कार जर मी लिहायला बसले आणि सांगायला बसले तर एवढं मोठं पुस्तक होईल, तेव्हा त्याबद्दल मी सांगणार नाही. पण काल रात्री मी सांगितलं, आमच्याकडे भजनाला मंडळी आली की त्यांना सांगितलं की कसं चमत्कार घडला. आणि मग लक्षात येतं की परमेश्वर हा आहे, त्याची शक्ती आहे, त्याच्या प्रेमाची शक्ती आहे. आपण एवढ्यासाठी मुकलो कारण आपण परमेश्वराकडे दृष्टी केली. तेव्हा आपलं भलं आपल्याला करून घ्यायचं. स्वार्थ म्हणजे स्वतःचं भलं करून घ्यायचं. स्वचा अर्थ काढणे हा स्वार्थ आहे. आणि ज्यांनी स्वचा अर्थ काढला तो स्वार्थ, बाकी स्वला काही अर्थ नाही. तेव्हा आपल्या साधू संतांनी सुद्धा शब्द बरोबर वापरले, स्वार्थ. स्वार्थ म्हणजे स्वचा अर्थ, सेल्फिशनेस नाही म्हटलेला, स्वार्थ शब्द वापरले. तसे इतके हुशार होते, त्यांना माहित होतं स्वार्थ म्हटल्याबरोबर लोक आपले लागतील भलत्या मार्गाला, म्हणून तुम्ही स्वार्थ गाठा. म्हणजे कुणीतरी सांगेल की स्वार्थ गाठताना महा स्वचा अर्थ घ्या. समर्थ, तुमचा जो आत्मा आहे त्या नावाला तुम्ही त्या अर्थाला समर्थ व्हा. म्हणजे बरोबर शब्द काढून ठेवलेले आहे. आणि ते सगळं समजून घेतलं म्हणजे प्रत्येक शास्त्रात काय लिहिलंय ते सगळं सहजोग आहे. सगळ्या जगातले शास्त्राचं तत्व एकच आहे आणि ते तत्व संबंध सहजोगात आहे. म्हणून आम्ही आता असं मानतो की हा एक विश्वधर्म आहे, याच्यात सर्व धर्म समानत्व आहे, जे गांधीजींनी सांगितलेलं आहे. पण विशेष करून हिंदू धर्माचा ह्याला पाया आहे. कारण हिंदू धर्मामध्ये धर्म म्हणता येत नाही, पण हिंदू जी आपली परंपरा आहे त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या साधू संन्यासी लोकांनी, द्रष्ट्यांनी, नंतर अवतरणांनी जे काही सांगितले आहे ते ह्याच्या पाया. म्हणून ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी माझी मदत केली पाहिजे. सर्व जगामध्ये आपलं राज्य आहे असं समजलं पाहिजे. गंगारचरिताना वसुधैव, सर्व जगामध्ये आपलं घर आहे असं समजलं पाहिजे. आणि सर्व तुमची मित्रमंडळी इथे आली तुम्हाला भेटायला, ते म्हणतात आम्हाला फार अहंकार आहे, पण महाराष्ट्रीय लोकांना अहंकार नसतो. म्हटलं असं का? त्यांना असं वाटतं की तुम्हाला काही अहंकार नाही, कारण आपण बोलताना फार अजिजीने बोलतो ना. त्यांना ते म्हणे आम्ही शिकायला आलो की आम्ही आमचा अहंकार कसा जिंकायचा. आता तुम्ही सांगा मी काय बोलायचं त्यांना, आपले जात मी आपल्या घरना काय सांगता येत नाही. पण त्यांच्याशी ते नेहमी महाराष्ट्रातच, दिल्लीला जायला नको, त्या दिल्लीच्या लोकांना फार अहंकार आहे. दिल्लीला जायला नको, मुंबईला जायला नको, महाराष्ट्रात फिरायला पाहिजे. त्याच्यावर ते महाराष्ट्रात लोकांना अगदी अहंकार नाही, अत्यंत धार्मिक लोक आहेत, अगदी सालस आहेत, काही त्यांना अवगुण नाही आणि कोणत्याच तऱ्हेची त्यांनी वाईट गोष्ट केलेली नाही. असं त्यांना ज्यांनी फायदा जर झाला तर काय हरकत, जरी दगडाला आपण देव मानलं आणि त्याने आपल्याला फायदा झाला तर काही हरकत नाही. म्हणून मी म्हणते जरी त्याने तुमच्याबद्दल अशी भावना केली तरी दोन्ही फायदा होऊ शकतात. म्हणजे ते चांगले होती आणि तुमच्यावर एवढा विश्वास टाकला म्हणून तुम्ही जागा त्या गोष्टीला की हे आम्हाला एवढं देवासारखं मानतात तर आम्ही कुठेतरी देवासारखं झालं पाहिजे. अशा रीतीने आपले सर्व समाज उत्तम होवो, इथे रामाचं राज्य हो, हीच एक माझी इच्छा. दुसरं मला काही काही प्रश्न असला तर विचारायचा असला तर विचारा. मी तुम्हाला आता एक अनुभव देतो. अनुभवाशिवाय अनुभव शून्य काय आहे, त्याला म्हणून धर्माला अर्थ नाही, देवाला अर्थ नाही. आता सिद्ध करायचं आहे देव आहे की नाही. विचार एखादा प्रश्न.
आता सांगायचं म्हणजे तुमचं अहमदनगर जिल्हा म्हणजे माझं माहेरघर आहे आपल्याला माहितीच आहे आणि मी इथलीच राहणारी आहे आणि आमचे बापदादे इथे हजारो वर्षांनी इथे राज्य करत होते शालिवाहनाचे. त्यामुळे तुम्ही माझ्या माहेरची मंडळी आहे. तेव्हा आपल्या घरच्या मुलीने जर आपल्याला काही सांगितलं तर कोणी वाईट वाटून घेत नाही. सासरच्या मंडळींना वाईट वाटतं पण माहेरच्या लोकांना वाईट वाटत नाही. तेव्हा मी तुमचीच मुलगी आहे असं समजून कोणती गोष्टीचं वाईट नाही वाटून घेतलं. जे आहे ते चांगलं व्हावं, उत्तम व्हावं हीच एक कल्पना, हीच एक आशा आहे. आता सोपं काम म्हणजे असं आहे की आधी टोपल्याच्या टोपल्या काढून घ्या, बायकांनी पद्धत ठेवायचं. कारण इथे ब्रह्मरंध्र आहे बघा, ह्या ठिकाणी जिथे टाळू आहे तिथून ही इथली जी गळतीची जागा आहे ज्याला आपण टाळू म्हणतो लहानपणी, ती अशी उघडते आणि उघडली म्हणजे त्याच्यात मग अशी कुंडलिनी खाल्लं उभी झाली. कुंडलिनी 7 चक्राचं वर निघते. आता तुम्ही पुस्तक वगैरे मागून ते शिकून घ्या, सोपं काम. आणि ती अशी 6 चक्राचं वर भेदन करत करत आली. 7वं चक्र गणपतीचं आहे. गणपतीला काही भेदन होत नाही, गणपतीला भेदूच करू शकत नाही, पण गणपती हा कुंडलिनीच्या खाली बसलेला आणि तो सगळं काही त्याला माहीत असतं. तर तो म्हणजे जसं समजा तिचा ऑफिसर बसलेला आहे आणि तो सांगतो की ह्या माणसाच्या कुंडलिनीला वर चढवा किंवा नाही चढवा कसं काय. आणि तुमची कुंडलिनी म्हणजे जसं टेप रेकॉर्डर असावं तसं तुमचं जे काही पूर्वीचं आहे ते त्याच्यात लिहिलेलं आहे त्या कुंडलिनीमध्ये. म्हणजे समजा की त्याच्यात ते सगळे अनुभव आहेत अनाधिकार. तर ती कुंडलिनी हळूहळू उठते. म्हणजे काय की पुष्कळ असे दोर एकत्र बांधावे तशी ती कुंडलिनी असते आणि ती 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. पण त्याच्यातले काहीच दोर पहिल्यांदा वळतात, सगळे एकदम वरीच आहेत. म्हणजे जशी जागा होता ते चक्रामध्ये तशी म्हणजे आधी चक्र खुले व्हायला पाहिजे. आणि चक्र खुले होण्यासाठी जेव्हा तुम्ही माझ्याकडे असे हात करता, असे हात करून बसता तेव्हा 5, 6 आणि 7 हे डावीकडचे चक्र आणि 5, 6 आणि 7 असे डावीकडचे उजवीकडचे चक्र असे मिळून असे मध्ये 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 चक्र तयार. म्हणजे डावीकडून आणि उजवीकडं हे बघ आता कसं झालं ना, असे हे चक्र मध्ये म्हणजे जी मधली सुषुम्ना नाडी आहे ती तयार. तर ह्या सुषुम्ना नाडीवर जर जोड असला, समजा तुम्ही जर तामसिक जास्त असेल तर हे ओढलेलं असतं, तुम्ही जर राजसिक जास्त असला तर ओढलेलं असतं. मग हे चक्राला जागा कमी, चक्राला जागा कमी असते. म्हणजे ती तुम्ही आता असे हात केल्यावरती चैतन्य तुमच्या हातात येऊन ह्या बोटाचं जाऊन त्या चक्राला थोडं खुलं करते. चक्र खुलं झाल्याबरोबर त्याचा अंदाज आपल्या कुंडलिनीला लागला म्हणजे गणपती असा म्हणतो की आता चल झालं सुरू. तर ती गणपती जो आहे तो तुमच्यामध्ये असलेली तुमची बाल्यावस्था, तुमचं मुळेपण हे सगळं त्या गणपतीत आहे. आणि ही कुंडलिनी ही तुमची आई, प्रत्येकाची आई वेगळी वेगळी, ती प्रत्येकामध्ये बसलेली आहे आणि तीच तुम्हाला पुन्हा जन्म देते. तर तुम्हाला काही त्रास होत नाही, तुम्हाला काही होत नाही, पण तिला मात्र धडपडाट करावा लागतो व निमित्तावर. तेव्हा कृपा करून कोणताही मागचा पुढचा विचार करायचा नाही. मी असं वाईट काम केलं, ते केलं, पाप केलं वगैरे सगळं विसरून जाते वेळा. काही असा विचार करायचा नाही. झालं तर तुम्ही करायचं असं म्हटलं तरी चालेल, काही नाही. त्याला काही कुठे बोलणार नाही, कोणी विचारत नाही, कोणी बघत नाही की तुम्ही काय केलं काय नाही केलं. हे सोडून टाका. ह्या वेळेला तुम्ही ज्या वर्तमान काळात बसलेल्या त्याच वेळेला फक्त तुम्ही असा विचार करायचा की ह्या वेळेला ही घटना कुंडलीची झालीच पाहिजे. आता 6व्या अध्याय आपल्याला मना करून ठेवलेला, हे कसं केलं मला समजत नाही. मी कशाला म्हणा, जे मुख्य त्यातला गाभा तोच मना करून ठेवलेला. तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये जागृत झाली म्हणजे सुषुम्ना नाडीत नाही झाली म्हणजे शेवटी हे जे ब्रह्मरंध्र म्हणून म्हटलंय इथून ती सटकन बाहेर अशी बाहेर सटकन निघाली म्हणजे मग तुम्हाला इथे असा आपल्या डोक्यातलं गारगार गारगार यायला लागतं. नंतर त्याच्यानंतर ही सर्व सृष्टी जी आहे ही ज्या ऋतंभरा प्रज्ञेने चालते. म्हणजे आता आपण म्हटलं तर आपण हिरवी पानं करू शकतो, एका फुलाचं आपण फळ करू शकतो. ही सगळी जी क्रिया घडते ही ऋतंभरे प्रज्ञेने बनते. आणि ती प्रज्ञा म्हणजे काय, ती परमेश्वराची प्रेमाची शक्ती, ती सूक्ष्म रूपाने सगळे वावरत असते, ती हे कार्य करते. तर ह्या शक्तीला तुम्ही प्राप्त होता म्हणजे सर्वप्रथम तुमच्या हाताला असे थंड थंड हाताला असे गार गार वाऱ्यासारखं लागतं, ते बघितलं पाहिजे. आणि ते झालं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या शक्तीने तुम्ही अनेक लोकांचे रोग बरे करू शकता, स्वतःचे रोग बरे करू शकता. आणि तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यामुळे तुम्हाला पदोपदी किती परमेश्वराचं सहाय्य आहे आणि किती त्याचं संरक्षण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तसंच पैशाच्या बाबतीत जर तुमच्यात लक्ष्मी तत्व जागृत झालं तर ते तुमच्यामध्ये जर ब्रह्मदेवाचं जागृत झालं तर तुम्ही फार मोठे आर्टिस्ट होता. अशा अनेक तऱ्हेच्या गोष्टी घडतात. तेव्हा आता मी सरळपणे असा हात ठेवायचा, असा हात ठेवायचा
दुनिया अशी ठेव मुलांना दिसत नाही माझ्याकडे मांडीवर सहजासनात बसायचं म्हणजे पाय जराशे बसून थोडंसं बसून आराम सहजासन म्हणजे आराम चष्मे विश्वास तिथं काढा काही घंटे असलं ते काढून टाकायचं बसून जाते बसून जरा पाय थोडे बसून घट्ट असं काही ठेवायचं नाही कमरेला काही घट्ट असलं तर ते बरोबर नाही गळ्याला घट्ट असलं तर बरोबर म्हणजे अडचण नसते म्हणजे बसताना काही अडचण वाटली नाही माळाबिळा असल्या तर थोडा वेळ काढून काही गरज नाही मारायची आणि घंटे असले तर अगदीच काढू टाका घंटे म्हणजे की खोटी गोष्ट साप चूट 2 पैशाची वस्तू 1 रुपयाला कशी विकायची त्याला विचारा महा भामटे राहतात ते सगळे काय घेऊ नका तुम्ही रस्ते गंडे घ्या ते देवाचे गंडे आणले अमका आणलं तिकडून काहीतरी अल्युमिनियमचं काहीतरी हे करून यायचं काही नखांचा हात मान झाला का अल्युमिनियमचे घालून फिरवायचे नाही तर प्लास्टिकचे काय घेतले गंडे म्हणजे तुम्ही काढता नुसतं मूर्खात काढताय सगळे आपल्याला आता अशा ठेवायचे आता उजवा हात जमिनीवर ठेवायचा असा जमिनीवर साईडला एका बाजूला आता डावा हात माझ्याकडे डावा हात हा म्हणजे ज्याला मी तामसिक म्हटलेला आहे तो हात म्हणजे झाली इच्छाशक्ती ती पाहिजे तेही पाहिजे पण संतुलनात असायला पाहिजे दोन्ही म्हणजे इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती ही दोन्ही शक्तींमध्ये जर संतुलन असलं एक जर जास्त असलं तर तेव्हा डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर म्हणजे ही पृथ्वी माता जी आहे ते आपलं जे काय असेल ते घेऊन आता सरळ सगळ्यांनी बसावं इथून तिथवर सगळ्यांनी करा डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा जमिनीवर ठेवायचा उजवा हात तुम्ही करा ना उजवा जमिनीवर ठेवा या मंडळींना सांगा तिथपर्यंत होईल सगळ्यांना मिळणार आहे हा तुम्ही दूर बसलात तरी आता व्यवस्थित डोळे मिटून डोळे उघडायचे मुलांनी हसायचं नाही डोळे मिटायचे थोडं तरी आपलं शिस्त असायला शिस्त नसेल तर काम होणार थोडी शिस्त पाहिजे डोळे मिटायचे आणि हसायचं नाही मुलींनी सुद्धा दुसऱ्यांच्याकडे बघायचं नाही हळूहळू बघा डाव्या हातामध्ये तुम्हाला असं गारगार वाटू लागेल काहीतरी आल्यासारखं पुष्कळांना आधी वाटेल की जसा काही करंट येतोय आणि मग त्याच्यानंतर गार गार वाटू लागेल वाटतंय का पूर्ण हात ठेवा तुम्ही साईडला ठेवा साईडला नीट ठेवायचं हा समोर नको साईडला ठेवा एका बाजूला ठेवायचं हसू नका शांतपणे ठेवायचं 2 मिनिट हा बघा बरं येते का हातात येत आहे मुलांचे लवकर बघा लक्ष टाळूकडे पण डोळेवर फिरवायचे नाही नुसतं लक्ष टाळूकडे लक्ष आता टाळूकडे लक्ष आता मनामध्ये प्रश्न विचारायचा की माताजी मी आत्मा आहे का असा 3दा प्रश्न विचारा येते गार आता येते ना
आता हळू डोळे उघडायचे, पण निर्विचारी, विचार नाही करायचा. कोणताही विचार मनात न द्यायचा. अगदी सोपं काम आहे. तुम्ही माझ्याकडे बघा, निर्विचारी हळू डोळे उघडायचे. आता उजवा हात माझ्याकडे करायचा, असा उजवा हात आराम. आता दुसरी बाजू आपण स्वच्छ करणार आणि डावा हात असा, म्हणजे आकाशात तत्वाला जायचं. असा असा मागच्या असा असा मागे जायचा, असा उजवा हात माझ्याकडे. आता परत डोळे मिटा. आता असं आहे की तुम्ही स्वतंत्र आहात, तुमच्यावर मी जबरदस्ती करू शकत नाही. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल की माताजी मला आत्मसाक्षात्कार हवा. म्हणून तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला साक्षात्कारी करा, असं तुम्ही म्हणा. मनामध्ये म्हणा माताजी मला आत्मसाक्षात्कार हवा, मला साक्षात्कार तुम्ही द्यावा. असं म्हटल्याशिवाय मी जबरदस्ती करू शकत नाही. तर डावा हात वर आणि उजवा हात माझ्याकडे. असं साधा म्हणा आणि लक्ष टाळूकडे, लक्ष टाळूकडे, फक्त एवढं करायचं. आता उजव्या हातात गार येते का बघा. हात असा मागच्या बाजूला ठेवायचा, तळ हात मागच्या बाजूला गेला पाहिजे. हा जो वर हात आहे हा असा असा. हा येत आहे. आता थोडं थोडं हळूहळू गारगार येते का. आता हा डावा हात पोटावर ठेवा, डोळे उघडू नका. पोटावर ठेवायचा मधोमध, म्हणजे आणखी गार येईल बघा. डावा हात पोटावर ठेवा. आता बघा उजव्या हाताला येत आहे का गार. पोटावर हात ठेवायचा, उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात पोटावर. वरचा हात खाली घ्या आणि पोटावर ठेवा. उजवा हात खाली ठेवा पोटावर, उजवा हात पोटावर ठेवायचा. नाही नाही सॉरी, उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात पोटावर. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात पोटावर ठेवायचा. डोळे मिटून राहायचे. म्हटलं का उजव्या हातात आलं का गरम. थंड आहे का गरम आहे. थंड वाटतंय येऊ दे. एवढा ताप आहे नाही की उष्णता फार आहे, त्याच्यामुळे ही सूर्याची गाडी आहे. आता परत डावा हात माझ्याकडे परत घ्या आणि आता डोळे उघडा. विचार न करताना डोक्यावर बघा, इथे गार येते का. डोक्यावर असं 4 इंच वर बघा, गार येते का. डोक्यावर 4 इंच वर बघा, 4-5 इंच असं सूक्ष्म आहे ते. त्या जरा बारीक बघा, येते का. टोपी तर काढा, टोपी करून टोपी काढायचं. हा बघा येते का डोक्यातलं. तुमच्या डोक्यातलं गार येते ना. गरम येते, गरम येते. बरं डावा हात माझ्याकडे करा, उजवा हात त्यांनी करा. गरम येते, थोडा गरम येईल. गरमी निघायला पाहिजे ना आपली, मग थंड येणार. हा नाही आलं. जरा वर बघा, वर बघा. बघा तुमच्या डोक्यात आलं का. आलं तुमचं येते ना. हा चमत्कार आहे की नाही. तुमच्या डोक्यातलं गार आहे ना, हा चमत्कार आला. थोडा थोडा कोणा जरा गरम येईल आधी. एक दुसऱ्याला बघितलं तरी कळेल. बघा बोलू नका, बोलू नका. शांत राहायचं, नाही तर परत खाली जाणार ते घसरणार. जरा शांत राहायला पाहिजे, नसू नका देऊ. 2 मिनिटं जमलं पाहिजे. आता बघा डोळे उघडून माझ्याकडे बघा. तुम्हाला काय विचार येतोय का. माझ्याकडे बघायचं, काय विचार येतोय का. नाही तसं नाही करायचं. मध्ये शांतपणा ठेवा, थोडस शांत. गंभीर आहे गोष्ट. तिथं
परत हरवेल. निर्विचार समाधी स्थापन झाली. आता पुढचं बघायचं निर्विचार पाठात्री फार सोपं आहे ते. तुमच्या इथे सेंटर आहे, तुमच्या सेंटरचा तुम्ही पत्ता सांगा. नुसतं 1 महिना जरी तुम्ही मेहनत केली तर तुम्ही सगळे साधू मोठे मोठवाले गुरु होणार. तेव्हा ते करायला काही वेळ लागत नाही. शाळेमध्ये सुद्धा यांना पाठवा आणि शाळेतल्या मुलांना संपन्न करून टाका. सगळ्यांना त्यांना जर दर्शन घ्यायचं असलं तर अशी व्यवस्था करायची की माझ्या पायाला हात लावतो इथून करा, कारण सगळ्यांची पाय आधी उद्घाटनाचा कार्यक्रम करून मग करूया. मी 1 मिनिटात आहे, तुम्ही सगळे बसू ना, गर्दी करू नका. माताजी, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आला. आपल्याला एवढे काम असताना आपण आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल खरोखर आम्हाला धन्यता वाटते आणि आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आम्ही आपल्याला आमच्या बागायती सोसायटीच्या वतीने अशी विनंती करतो की आपण आता आमच्या गोडाऊनचं उद्घाटन करावं. मला मिनिस्टर बोलायला असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला पैसे बिशे दिले असते. लाईन करायला सांगा. लाईन करायला सांगा. लाईन करा. लाईन 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 एक लाईन 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 पाय